दंडोत प्रणाम. मायबाप हो, एक घूस नावाचा प्राणी असतो. तो उंदीरवर्गीय प्राणी आहे. तो शरीरात घर उकरत बसतो, जमीनला उकरत बसतो आणि शेवटी त्याला काय मिळतं त्याच्यातून? काहीच नाही, शून्य. तसंच माणसाचं आहे. माणूस 1,84,93,99,999 योजनेला गेल्यानंतर तिथं तर त्याला बुद्धी नाही, वाचा नाही, स्वातंत्र्य नाही. तिथं तर काही करण्याची म्हणजे विचार करण्याचा विषय नाही. परंतु मनुष्य देहामध्ये आल्यानंतर त्याला बुद्धी मिळते, वाचा मिळते, स्वातंत्र्यता मिळते. परंतु हा काय करतो? हा त्या घुशीप्रमाणे संसार करत राहतो, संसाराला उकरत राहतो आणि शेवटी तो लहान लहान असतो, जन्मतो तेव्हा त्याला मुलगा म्हणतो आपण. मग तो मोठा होतो, लग्न होतं, त्याला बाप म्हणतात, मग त्याला नवरदेव म्हणतात लोक. मग तो त्याला मग लेकरं बाळ होतात, त्याला बाप म्हणतात लोक. मग त्या लेकरं बाळाचे लग्न होतात, त्या लेकरं बाळाला बी लेकरं होतात, त्याला मग लोक आजोबा म्हणतात. आणि हा आजोबा शेवटी मृत्यूजवळ येतो ह्या आजोबाचा. आणि हेच लेकरं त्याला एका आडगळीच्या खोलीत टाकतात, की ज्या खोलीचं काही काम नाही, अशा आडगळीच्या खोलीत टाकतात आणि पाण्याला भाकरीला देखील विचारत नाहीत. म्हणून भटोबास स्मृतीस्थळात म्हणतात, कोणाचा गोलू कोणाचा शिती, कोणाचा गोलू कोणाची शिती, तू आपले चिंतीओ साकूबाई. काय हो, 60 वर्षानंतर, 60 वर्षे ठीक आहे, 60 वर्षानंतर देखील माणसानं सुधारायला पाहिजे आणि सावध झाला पाहिजे. सावध झालो आलो हरीच्या जागरणा, असं संत सांगतात आपल्याला. तर सावध झालं पाहिजे आणि परमेश्वराच्या चिंतनाला लागलं पाहिजे. कारण स्मरण पठन योगे चिंतने जीवशुद्धी, करुणी परसुखाची प्राप्ती निभ्रांत साधी. परमेश्वराचं चिंतन केल्याशिवाय भाग नाही. आणि त्यानंच स्मरण पठन योगे चिंतने जीवशुद्धी, जीवाची शुद्धी होते आणि करुणी परसुखाची प्राप्ती निभ्रांत साधी. आणि त्याला जीवाची अवस्था बदलते आणि त्या जीवाला परमेश्वराची प्राप्ती होते. म्हणून मायबाप हो, आपण सुधारायला पाहिजे. पण आपण सुधरतच नाही, सावध होतच नाही. आपल्याला लहानपणी आईवडील मूर्ख म्हणतात, गधा आहे म्हणतात, गधा. पण नंतर लग्न झाल्यावर पत्नी देखील आपल्याला त्याच मापात मोजते. आणि ज्यावेळेस आपण म्हातारे होतो त्यावेळेस मुलं देखील आपल्याला चांगलं बोलत नाहीत, त्याच काही समजत नाही असं म्हणतात. आमच्या म्हाताऱ्याला काही समजत नाही. मग मायबाप हो, तुम्हाला जवानीत समजलं नाही, लहानपणी समजलं नाही, म्हातारपणी समजलं नाही काही. मग समजतच नाही का? नाही काही का? माणसाला म्हणजे माणूस कधी हुशार होतच नाही का? माणूस कधी सावध होतच नाही का? नाही होत, सावधच होत नाही. माणूस कधीही विद्वान होत नाही, कधीही हुशार होत नाही, संसार सोडत नाही आणि शास्त्राकडे बघत नाही, परमार्थाकडे येत नाही आणि तो तशाला तसाच राहतो. मग त्याची गत काय होते? जन्माला आला ह्याला आणि पाणी वाहून गेला, अशी गत त्याची होती. मायबाप, आपली तशी गत होऊ नये. त्यामुळं आपण सावध झालो पाहिजे आणि सावध होऊन हरीच्या जागरणाला आलो पाहिजे. मायबाप, गीता वाचली पाहिजे. गीता भागवत करत श्रवण, असं संतांना म्हणले. आणि धन्य माता पिता तयाचे असं म्हणले ते. म्हणून मायबाप, आपण गीता वाचली पाहिजे, गीतेचं चिंतन केलं पाहिजे, गीतेचा अभ्यास केला पाहिजे. गीतेमध्ये काय सांगितलं आहे आपल्याला हे आपण बघितलं पाहिजे. आपण कोण्या धर्माचे आहोत आणि त्या धर्माचा धर्म म्हणजे काय आहे हे आपण समजून घ्यायला पाहिजे. आपण कोण्याच धर्माच्या लोकांना 80% लोकांना माहीत नसतं आहे की आपल्या धर्मात काय सांगितलं आहे, आपला धर्म कसा आहे हे 80% लोकांना माहीत नसते. पण जे लोक चालणारे लोक आहेत, त्या घुशीप्रमाणे उकिरणारे लोक आहेत, तर उकरत चालत राहतात
आणि मायबाबा शेवटी आपली काय गती होते, त्या घुशीप्रमाणे एक दिवस मरण येतं आहे. आणि आपल्याला हा जो मनुष्यदेह आहे, हा मनुष्यदेह हा कशाला दिला आहे आपल्याला? ही एक संधी दिली. लक्ष 84च्या यवनेतून सुटून परमेश्वराची प्राप्ती करून घेण्यासाठी आपल्याला दिलेली एक संधी आहे. आणि हा जो मनुष्यदेह आहे, हा परमेश्वरानं दिलेला देह आहे आपल्याला. आणि हा जर देह आहे, तर हा देह स्वर्ग आणि नरक याच्यामध्ये उभा आहे. तर त्या देहात आपल्या आल्यावर, आपण ह्या मनुष्य देहात आल्यावर आपल्याला परमेश्वर एवढी मोठा अधिकार देतो की तो त्या जीवाला वाटलं आपण जर स्वर्गाला जावं तर तो स्वर्गाला जाऊन स्वर्गाचं सुख घेऊ शकतो. आणि नरकाला जायचं त्याला वाटलं तर नरकाला जाऊन तो नरक गाण घेऊ शकतो. मायबाप, काय करायचं हे आपल्याला आपल्या हातात आहे. आपल्याला त्यामुळं गीता काय म्हणते? उद्धरेदात्मनात्मानम नात्मानम असादयत आत्मयो ह्यात्मनो बंधू रात्मपुरात. आपणच आपले मित्र आहोत, आपण आपल्या आत्म्याचे शत्रू आहोत. आपणच आपला उद्धार करून घेऊ शकतो. आपला उद्धार कोणीही करू शकत नाही. आपला उद्धार परमेश्वर देखील करू शकत नाही. कारण आपण जर कर्तव्य केले नाही तर परमेश्वर देखील आपला उद्धार करत नाही. म्हणून मायबापो, इथं आल्यावर आपण सावध व्हायला पाहिजे आणि सावध होऊन परमेश्वराच्या चिंतनाला लागलं पाहिजे. कारण संत ज्ञानेश्वर म्हणतात, नित्यने म्हणामी ते प्राणी दुर्लभ पण लक्ष्मी वल्लभ तयार. म्हणून ते म्हणतात आपल्याला की ज्ञानदेव मन जपमाळ अंतरी धरून श्रीहरी जपे सदा. तर हे असं चिंतन करून आपला उद्धार आपणच केला पाहिजे मायबाप. चिंतनानंच आपला उद्धार होतो. कारण श्रीकृष्ण महाराजांना सांगितलं गीतेमध्ये की नाहम वेदेर न तपस्सा न दानेन चर्या. मी वेदानं प्राप्त होत नाही, वेदाच्या पठण्यानं मी प्राप्त होत नाही, न दानानं प्राप्त होत नाही. नाहम वेदेर न तपस्सा न दानेन चंज्या. आणि दानानं प्राप्त होत नाही, चंज्या म्हणजे यज्ञ केल्यानं मी प्राप्त होत नाही. मग कशानं होतो प्राप्त? भक्ती आत्वना नाही शक्य अहमेव मिदोर्जुन अनन्य भक्तीनंच परमेश्वर प्राप्त होतो. तर अनन्य भक्ती माणसानं करायला पाहिजे. अनन्य भक्तीनंच परमेश्वर भक्ती आत्वना नाही शक्य अहमेव मिदोर्जुन ज्ञातो द्रष्टुम तत्वेन प्रवेष्टुमच्या परंतप. म्हणजे गीतेचं ज्ञान घेतलं पाहिजे. त्या ज्ञानाप्रमाणे आपण जर ज्ञातून द्रष्टुम तत्वेन प्रवेष्टुमच्या परंतप. म्हणून श्रीकृष्ण महाराज म्हणतात, अर्जुना मत्कर्म कृ परमो मद्भक्त संगवरित निर्वैर सर्वभूतेषु येस मामिती पांडव. जो माणूस माझ्यासाठी कर्म करतो, जो आणि सर्व प्राणी मात्राशी निर्वैरपणाने वागतो, आत्मोपेन सर्वत्र समम पश्यती योजना सुखम वयादेव दुःखम सहयोगी परममत. तर तो जो आपला जसा आत्म्याला आहे तसा दुसऱ्याचा आत्मा आहे. आपल्याला जसं दुःख होतं आहे तसं दुसऱ्याला देखील दुःख होतं आहे. हे जाणून जो दुसऱ्याला दुःख देत नाही तो खरा योगी आहे. मायबाबा, तसा खरा योगी व्हायचं आहे आपल्याला. तर श्रीकृष्ण महाराज म्हणले, अर्जुना तपस्वी भेदिक योगी ज्ञानी भोपी मतो दिक. तपस्यापेक्षा योगी श्रेष्ठ आहे. योग्य आणि ज्ञानीपेक्षा श्रेष्ठ आहे. तपस्वी भेदिक योगी ज्ञानी भोपी मतो दिक कर्मी भेचा दिको. कर्मयोग्यापेक्षा पण ज्ञानी योगी श्रेष्ठ आहे. आणि तसा योगी होण्याचा सल्ला श्रीकृष्ण महाराजांना अर्जुनाला दिला आहे. मायबाप, तोच सल्ला आपल्याला श्रीकृष्ण महाराजांना दिला आहे. योगी म्हणजे दुसरं काही नाही. योगी म्हणजे सतत परमेश्वराचं चिंतन करणारा माणूस. तर आणि चिंतन कसं करायचं? मौन धरायचं आणि अंतरीची जपमाळ खोलायची आणि सतत परमेश्वराचं चिंतन करायचं. मायबाबा, एवढं साधी गोष्ट, ही साधी गोष्ट, सोपी गोष्ट, विनामूल्य गोष्ट आहे. परमेश्वराचं चिंतन हे विनामूल्य आहे. त्याला पैसे लागत नाहीत, रिचार्ज करावं लागत नाही, काहीच लागत नाही. फक्त परमेश्वराचं चिंतन म्हणजे वदनी कवळ घेताना नाम घ्या स्त्रियांची. जेवताना देखील शयनासनी भोजने आपल्याला परमेश्वर झालं पाहिजे. परमेश्वराचं चिंतन आपण झोपताना केलं पाहिजे, उठलं केलं पाहिजे. आणि हे विनामूल्य, हे काम न बुडता तुमचं चिंतन होतं आहे. म्हणून तसं चिंतन केलं पाहिजे आणि आपलं भलं करून घेतलं पाहिजे. मायबाप, घुशीसारखं उकरीत आपण मरेपर्यंत घुशीसारखं उकरीत राहू नये. आणि कुठं कधीतरी
त्या घुशीतून आपण बाहेर वेगळं झालं पाहिजे आणि परमेश्वराचं चिंतन करून आपलं भलं करून घेतलं पाहिजे असं माझं मत आहे. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.